हाय एव्हरीवन. आज आपण बघूयात ही कोबीचे कोफ्ते कसे बनवायचे. ही रेसिपी तुम्ही स्टार्टर आणि ग्रेव्ही दोन्हीमध्ये यूज करू शकता. जसं की मी सांगितलं, ही रेसिपी आपण स्टार्टर म्हणून नुसती खाऊ शकतो किंवा तुम्ही ग्रेव्ही बनवून त्यासोबत हे कोफ्ते सर्व करू शकता. तर त्यासाठी मी इथे कोबी घेतलेला आहे, अगदी बारीक किसून घेतलेला आहे. वेफर्सची जी खिसणी असते त्याने अगदी बारीक असा हा आपण कोबी किसून घेतलेला आहे. त्यासोबत मी तांदूळ पीठ, बेसन आणि कॉर्नफ्लॉर हे तिन्ही घेतलेलं आहे. सोबतच मीठ आणि मसाल्यामध्ये धना जिरा पूड, थोडीशी हळद, लाल तिखट, अगदी थोडासा आपल्याला खायचा सोडा घ्यायचा आहे. त्याचबरोबर कोथिंबीर आणि आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे. सगळ्यात आधी आपण कोबी एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेऊया. साधारण एक बाउल आपला कोबी असेल तर त्यामध्ये मी इथे 2-2 चमचे बेसन, तांदूळ पीठ आणि कॉर्नफ्लॉर हे तिन्ही घातलेलं आहे. त्यासोबत आपल्याला आवडीनुसार त्यामध्ये तिखट, हळद आणि धना जिरे पूड हे घालून घ्यायचं आहे. सोबतच आपल्याला त्यामध्ये आलं लसणाची पेस्ट चवीसाठी आणि थोडीशी कोथिंबीर घालायची. आता हे आपल्याला सगळं एकत्र करून त्यामध्ये सुरुवातीला पाणी न घालता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. कोबीचे पदार्थ करत असताना शक्यतो सुरुवातीला पाणी घालायचं नाही. थोडेसे क्रिस्पी होण्यासाठी आणि हलके होण्यासाठी त्यामध्ये आपण अगदी थोडंसं सोडा घालायचा आहे आणि मीठ आपल्याला सगळ्यात शेवटी घालायचं आहे, कारण कोबी हा पाणी सोडत राहतो, त्यामुळे ते पातळ होण्याची शक्यता असते. पीठ हे अवॉइड करण्यासाठी आपल्याला नेहमी कोबीचे पदार्थ बनवताना, जसे की मंचुरियन किंवा हे कोफ्ते हे बनवत असताना आपल्याला नेहमी मीठ हे सगळे जिन्नस घालून घेऊन आपल्याला मिक्स केल्यानंतरच शेवटी मीठ घालून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला हवं त्या आकारामध्ये कोफ्ते तुम्ही करू शकता आणि आपल्याला मीडियम गॅसवरती हे तळून घ्यायचे आहेत. डीप फ्राय करत असताना आपल्याला नेहमी गॅस हा लो टू मीडियम ठेवायचा असतो, त्यामुळे जे पदार्थ आपण करतो ते आतपर्यंत चांगले भाजले जातात किंवा तळले जातात. तर अशा पद्धतीने आपल्याला सावकाश वेळ देऊन जे कोफ्ते आहेत ते गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. कोबीची भाजी आवडत नसेल तर पंजाबी ग्रेव्ही सोबत हे कोफ्ते सर्व करा किंवा इव्हिनिंग स्नॅकमध्ये केचप सोबत खा. तर अशा पद्धतीने ही रेसिपी तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा. कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत घरीच बनवा आणि मस्त खा. थँक्यू.